किंवा कर्ब जो आहे हवेतला कर्ब, ग्रीन हाऊसेस गॅसेस जे वापरून तो बरोबर. हवेतलं कर्ब कमी करायचं असेल तो आपल्याला कुठे ठेवावा लागेल? एक लक्षात घ्या, आपल्याकडे दोन भाग आहे, हवा जमीनच्या वर, जमीनच्या खाली. बरोबर. जर जमीनच्या वरचा जर कर्ब कमी करायचा असेल तर कुठे घ्यावा लागणार खाली आपल्याला? घ्यावा जमीनच्या खाली घ्यावा लागेल. आणि तो जमीनच्या खाली कर्ब केला तर दोन फायदे लक्षात. शेवटी अर्थ आपण म्हणतो जमीन पृथ्वी आहे, तर पृथ्वीमध्ये आहे ते तसंच आहे. कर्ब म्हणजे ऑक्सिजन असू द्या, कर्ब असू द्या, नायट्रोजन असू द्या, फक्त तो जमीनच्या खाली का जमीनच्या वर आहेत. आपण काय केलं, बऱ्याचसा कर्ब वर आणलेला आहे. मग पोल्युशन वाढलं, तापमान वाढत चाललेलं आहे, हवेत बदल होत चाललेले आहेत, आपले जे पाऊस वगैरे हे सगळं बदललेलं आहे. म्हणून आपल्याला काय करायला, रिव्हर्स करायला लागणार आता. म्हणजे हवेतला कर्ब आपल्याला जेवढा जमिनीमध्ये ठेवता येईल तो जमिनीमध्ये घेतला तर कर्ब, कारण कर्ब हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कर्ब हा जीवाणूंचं एनर्जी आहे, त्यांचं इंधन आहे. ते जर मिळालं तर जीवाणू काम करतील, आणि ते इंधन आपण काढून घेतलं, जीवाणू कसे काम करणार?